नमस्कार. माळशेज कन्या पुष्पा क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आज एका ताईने माझ्याकडून खास नागपंचमीसाठी पूजेच्या ताटावरील एक रुमाल शिवून घेतलेला आहे, तर तोच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे बघा, त्यांनी फक्त ब्लाऊजचा कपडा दिलेला आहे मला, आणि बाकीचं म्हटले तुमच्या पद्धतीने तुम्ही शिवा. तर हा ब्लाऊजचा कपडा त्यांनी दिलेला आहे, त्यांच्याकडे पडलेला होता असाच. आणि ही लेस गोल्डन कलरची आहे, ती मी आणली आहे. फ्रिलची लेस आहे. अस्तर देखील लागणार आहे आपल्याला त्याच्यासाठी. तर हे बघा, सगळ्यात आधी मी पेपरवर रुमालाचा आकार कटिंग करून घेतलेला आहे. या पद्धतीने मी षटकोनमध्ये हा आकार कटिंग केलेला आहे. षटकोन नाही तर अष्टकोन म्हणता येईल त्याला, कारण 8 कोन निघालेले आहेत त्याला. आणि तो तसाच्या तसा मी अस्तरवर ठेवून खडूने मार्किंग करून घेणार आहे. संपूर्ण हा आकार असाच मी ड्रॉ करून घेते. आणि हे बघा, तुम्हाला खडूची मार्किंग दिसत नसेल, पण कटिंग केल्यावर तुम्हाला दिसेलच. तर जसा ड्रॉ केला आहे तशीच मी कटिंग करून घेत आहे. तर दाखवल्याप्रमाणे मी हा आकार कट करून घेते. तुम्ही गोल आकार देखील बनवू शकता, म्हटलं जरा वेगळा लुक द्यावा म्हणून मी हा आकार घेतलेला आहे. खूप सुंदर लुक देतं. असं झालेला आहे हा आकार. तर आता मी मेन फॅब्रिक ठेवून घेतलेला आहे, सवीच्या बाजू आहे त्याची, आणि वरून अस्तर ठेवून घेतले. आणि आता आपण त्याला कडेकडेने शिलाई देऊन घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे असेल तर मध्ये तुम्ही टाचण्या लावून घेऊ शकता. मी काही लावलेले नाहीत. हा असा सपाट हात ठेवून घेते आणि पूर्ण रुमालाला मी कडेकडेने शिलाई घालून घेणार आहे. कोणे प्रॉपर निघतील याची काळजी घ्यायची, त्याच पद्धतीने शिलाई घालून घ्यायची. तर हे बघा, शिलाई एकदम फिनिशिंग आलेली आहे. दाखवल्याप्रमाणे संपूर्ण शिलाई घालून घेते आणि फक्त मग थोडीशी ओपन जागा ठेवणार आहे पलटी करण्यासाठी. तर ही आपली संपूर्ण शिलाई घालून झालेली आहे. आता हा साईडचा उरलेला कपडा आहे तो मी कट करून टाकते. अगदी कट टू कट कटिंग करून टाकायचं आहे. खूप सुंदर लुक देतो हा ताटावरचा रुमाल. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर कोणाला या पद्धतीने मी कट देऊन घेत आहे, जेणेकरून पलटी केल्याच्या नंतर आपले हे कोणे प्रॉपर निघतील. आपण जी मधली जागा सोडली होती थोडीशी, तिथून हा कपडा बाहेर काढून घ्यायचा आणि व्यवस्थित पलटी करून घ्यायचा. कोणे वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आपण स्वतःच्या हाताने जेव्हा एखादी वस्तू बनवतो आणि ती वापरतो तेव्हा खूप छान वाटते. पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर लुक देते. लेस लावल्याच्या नंतर तर अधिकच सुंदर लुक दिसतं. तर हे बघा, मी हाताने सगळे कोणे व्यवस्थित काढून घेतले आहेत. तुम्ही जर घरातून टेलर काम करत असाल तर नक्की हे स्वतःसाठी एकदा बनवून बघा. मार्केटपेक्षाही सुंदर लुक देते हे ताटावरचं रुमाल. तर आता आपण प्रेस करून घेऊ. प्रेस केल्याच्या नंतर फिनिशिंग खूप सुंदर येते आणि कपड्याची शाईन देखील अधिक सुंदर दिसते. त्यासाठी प्रेस करणं गरजेचं आहे. तर हे बघा, असं आपलं प्रेस करून झालेलं आहे. इथं आपण जी ओपन जागा ठेवलेली आहे ती या पद्धतीने घडी करून प्रेस करून घ्यायची, म्हणजे शिवताना आपल्याला सोपं जाईल. मार्केटमध्ये फक्त विणकामाचेच रुमाल भेटतात, असे भेटत नाही. तर असे नक्की एकदा ट्राय करून बघा घरच्या घरी. तर हे बघा, आता आपण वरून दाबटीप देऊन घेणार आहोत. संपूर्ण रुमालालाच कडेकडेने दाबटीप द्यायची आहे. तर जिथं ओपन बाजू होती तिथून मी सुरुवात केलेली आहे. तर त्या आतमध्ये फोल्ड करून मग मी शिलाईला सुरुवात केली आहे. तर पाहू शकता, संपूर्ण रुमालाला मी कडेकडेने दाबटीप देऊन घेतलेली आहे.
या कपडाची डिझाईन देखील खूप सुंदर दिसते, त्याच्यामुळे या रुमालाला अधिकच सुंदर लुक येत आहे. तर आता मी ही लेस लावून घेते. तर हे बघा, या पद्धतीने ही लेस फ्रिल बाहेरच्या साईडने ठेवायची. अशा पद्धतीने ही लेस लावून घ्यायची आहे. तर कोण्याच्या तिथं व्यवस्थित चून देऊन घ्यायची, म्हणजे आपले कोणे प्रॉपर दिसतील. तर दाखवल्याप्रमाणे जिथे जिथे कोणा आहे तिथे तिथे व्यवस्थित चून द्यायची. तुम्ही पाहू शकता, लेस लावल्याच्या नंतर रुमालाचा लुक अधिकच सुंदर दिसत आहे. तुम्हाला जर हे ताटावरचं रुमाल आवडलं तर एक लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील मला कमेंट करून सांगा. तर तुम्ही बघू शकता, लेस लावल्याच्या नंतर किती क्यूट दिसत आहे हे रुमाल. शेवटला या पद्धतीने अशी शिलाई घालून घ्यायची, म्हणजे आपली ती लेस निघणार नाही. आता त्याच कपड्यात थोडासा प्लेन कपडा होता, तर त्यातून मी असे छोटे छोटे चौकोन काढून घेतलेले आहेत आणि त्याचे मी आपण ब्लाऊजला बनवतो त्या पद्धतीने सिंपल लटकन बनवून घेते. तर ह्या लटकन लावल्याच्या नंतर आपल्या ताटावरच्या रुमालाचा लुक अधिकच सुंदर दिसणार आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम सिंपल लटकन बनवले आहेत, जसे आपण ब्लाऊजला बनवतो तसेच. तर मी एकूण 8 लटकन बनवणार आहे. प्रत्येक कोणाला एक लटकन लावणार आहोत आपण. तर हे बघा, या पद्धतीने पलटी करून घ्यायचं आणि कात्रीच्या मदतीने त्याची टोकं व्यवस्थित वरती काढून घ्यायची. पाहू शकता तुम्ही, मी जसं दाखवलं आहे त्याच पद्धतीने हे लटकन व्यवस्थित पलटी करून घ्यायचं. कात्रीच्या मदतीने अशी टोकं काढून घ्यायची आणि हे बघा, असे सगळे लटकन आपले तयार झालेले आहेत. तर आता हे सुई दोऱ्याने आपल्याला या कोण्यांवर हे लटकन लावून घ्यायचे आहेत. तर 4 पदरी धागा घेतलेला आहे मी सुईत वळून. तर एक गाठण दिल्याच्या नंतर मध्ये एक मणी टाकणार आहे, जेणेकरून तो दोरा आपला वरती निघून येणार नाही. मण्यामुळे तो अटकून राहील, म्हणून मी एक मणी टाकला. आणि आता वरती तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे मणी टाकू शकता, पण हे मणी टाकताना मोजून टाकायचे, जेणेकरून आपले सगळे लटकन एकसारखे दिसतील. तर मी 9 मणी टाकले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितीही टाकू शकता. तुम्हाला किती मोठं करायचं छोटं करायचं त्या पद्धतीने. तर मी 9 मणी टाकून घेणार आहे प्रत्येक लटकनाला. तर हे बघा, मोजूनच घ्यायचे, म्हणजे आपल्या लटकनाची लांबी एकसारखी येईल. आणि जिथे कोणा आहे बरोबर त्या कोण्याच्या तिथं आपल्याला हे लटकन लावून घ्यायचे आहेत. तर असं ह्या साध्या सुई दोऱ्याने आपण हे लटकन इथे शिवून घेणार आहोत. 2-3 गाठी द्यायच्या, म्हणजे आपलं हे लटकन निघणार नाही. आणि हा रुमाल आपला वॉशेबल आहे, आपण धुवून इस्त्री करून परत परत वापरू शकतो. तर हे बघा, या पद्धतीने मी शेवटला या पद्धतीने एक पॅक गाठ देणार आहे, जेणेकरून आपलं हे लटकन निघणार नाही. तर याच पद्धतीने मी सगळे लटकन लावून घेणार आहे. रुमाल आपण वॉश करून परत वापरू शकतो. तर हे बघा, मोजूनच मणी टाकते मी. तुम्हाला हा ताटावरचा रुमाल आवडला असेल तर या नागपंचमीसाठी नक्की बनवून बघा आणि आपल्या मैत्रिणींना देखील शेअर करा. तर तुम्ही पाहू शकता, प्रत्येक कोण्याला अगदी कोण्याच्या तिथंच आपण हा लटकन लावणार आहोत. साधा सिंपल पण खूप सुंदर लुक देतं. हा ताटावरचा रुमाल पाहू शकता तुम्ही. बाजारात आपल्याला असे नाही भेटत, विणलेले भेटतात लोकरीचे.
काहीतरी नवीन म्हणून आपण हे घरी ट्राय करू शकतो. तर हे बघा संपूर्ण कोणालाही लटकन लावून झालेले आहेत. तर असा आला आहे आपला ताटावरच्या रुमालाचा लुक. मी ताटावर ठेवून दाखवते. तर बघू शकता किती सुंदर दिसते आणि एकदम युनिक असं काहीतरी वेगळं वाटते. तुम्हाला जर फ्रिलची लेस नसेल लावायची तर मोत्याची देखील लेस लावू शकता तुमच्या आवडीनुसार, तरी देखील चालेल. खूप सुंदर लुक देईल. पण मोत्याची लेस लावायची असेल तर प्लेन कपडा पाहिजे, तरच ती मोत्याची लेस व्यवस्थित दिसेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.